पावसाळा सुरू झाला की मन भटकंतीकडे ओढलं जातं। पावसाळ्यात गड किल्ले आणि जंगल ट्रेकची मजा वेगळीच। हिरवाईने नटलेला निसर्ग, उंचावरून कोसळणारे धबधबे, डोंगराच्या कडेकपारी आणि जंगलातून जाणाऱ्या सुंदर अशा ओल्या वाटा पर्यटकांसाठी ही मोठी पर्वणीच असते। पण पावसाळ्यात या ओल्या वाटा तितक्याच धोकादायकही ठरू शकतात। त्यामुळे भटकंतीला जात असाल तर काळजी घ्या। जंगलात वेगवेगळे धोके पावला पावलावर तुमची वाट पाहत असतात। त्यातलाच एक छोटासा पण निसर्गाच्या सुंदरतेत लपून बसलेला कीटक म्हणजे जळू। हा जळू म्हणजे नक्की काय प्रकार आहे, कुठे आढळतो आणि खरंच तो आपल्यासाठी किती धोकादायक आहे पाहूया। जळू म्हणजे काय? जळू हा छोटा रक्तशोषक कीटक आहे। इंग्रजी भाषेत यालाच लीच या नावाने ओळखलं जातं। मुख्यतः ओले जंगल, नद्या, ओढ्यांच्या आसपास यांचा वावर आढळतो। त्यामुळे पावसाळ्यात भटकंती करताना यांचा धोका जास्त असतो। माणसाच्या अंगावर चढून रक्त शोषायला लागले तरी आपल्याला ते कळून येत नाही। ट्रेक करताना पायावर किंवा आपल्या अंगावर हे चढू शकतात। ट्रेकला जाताना संपूर्ण पाय झाकतील असे ट्रेकिंग बूट आणि सॉक्स वापरा। पाय नीट झाका। बुटावर मीठ किंवा तंबाखूची पूड शिंपडा, त्यामुळे जळू दूर राहतात। शक्यतो फुल पॅन्ट घालून त्याचे टोक सॉक्स मध्ये खोचून ठेवा। जंगलात कुठेही थांबू नका। झाडाझुडपात न बसता कोरडी जागा निवडा। समजा जळू तुमच्या शरीरावर आढळून आलाच तर त्याला अचानक ओढू नका। असं केलं तर जळूचा तोंडाचा भाग आतच राहू शकतो। त्यावर मीठ, साबण, लिंबाचा रस किंवा डेटॉल टाकल्यास तो आपोआप सुटतो। जळू सुटल्यावर ती जागा स्वच्छ धुवून त्यावर अँटीसेप्टिक लावा। जळू लागल्यामुळे रक्त थोडा वेळ वाहते, पण हे धोकादायक नसते। त्यामुळे पॅनिक होऊ नका आणि शुद्ध पाण्याने जखम धुवून घ्या। ट्रेक संपल्यानंतर आपले बूट, कपडे नीट तपासा। जळू धोकादायक नसला तरी रक्तशोषक असल्यामुळे लवकर न समजल्यास तो धोकादायक ठरू शकतो। त्यामुळे भटकंती करताना काळजी घ्या। धन्यवाद।